वेलकम टू रश्मीज रसोई। नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी तर खातच असतो, पण आज मी तुम्हाला बेसनचं पीठ न वापरता अगदी क्रिस्पी आणि कॅफे स्टाईल असे बेबीकॉर्न पकोड्यांची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। आज आपण कॉर्न पकोडा बनवणार आहोत। त्यासाठी एक पॅकेट आपण हे बेबी कॉर्न घेतले आहेत। हे बघा, असे हे बेबी स्वीट कॉर्न असतात, हे आपण वापरणार आहोत। नंतर अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर यूज करणार आहोत, चमचाभरच मध वापरणार आहोत, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा आपण हे धणा जिरा पूड घेतला आहे, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यूज करणार आहोत। सर्वात आधी हे बेबी कॉर्न आहेत ना, स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा, कॉर्न तर आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। नंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा धणा जिरा पूड, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला। अगोदर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ह्याला व्यवस्थित लावून घेऊया। हे बघा, व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चमचाभर मध घालणार आहोत। एक छान आंबट, तिखट, गोड अशी टेस्ट येण्याकरता मी साखर न घालता आज मधचा उपयोग केला आहे। व्यवस्थित आता पुन्हा आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया। हे बघा, कॉर्नला आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालूया। अर्धी वाटी मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचे। हे बघा, सर्व बेबी कॉर्नला आपण व्यवस्थित ह्या पिठाने कोट केला आहे। आता आपण ही टूथपिक घेणार आहोत। टूथपिक आहे ना, ह्याच्यामध्ये अशी पोक करून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण हे फ्राय करतो ना, तेव्हा दिसायला पण सुंदर दिसतात आणि असे पकडून व्यवस्थित खाता येतात। आता हे आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊया। एक एक करून सर्व बेबी कॉर्नला मी अशी ही टूथपिक पोक करून घेते। हे बघा, एक एक करून सर्व बेबी कॉर्न असे आपण टूथपिक मध्ये पोक करून घेतले आहेत। आता हे जे पीठ राहिलंय ना, ते फेकून न देता ह्याचंच बॅटर तयार करायचं आहे, कारण का ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपलं हळद, मीठ, मसाला सर्व वस्तू आहेत। व्यवस्थित मी ह्याचं थिक बॅटर असं तयार करून घेते। हे बघा, आपलं अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं पण थोडंसं थिक बॅटर असं आपण तयार करून घेतलं आहे। आता हे एका मी ग्लासामध्ये काढून घेते, म्हणजे हे कॉर्न व्यवस्थित आपल्याला डीप करता येतील। हे बघा, अशा ह्या ग्लासामध्ये मी हे बॅटर काढून घेते। आणि लक्षात ठेवा, ह्याच्यात बेकिंग सोडा वगैरे काहीच घालायची गरज नाही। आपली नॉर्मल भजी आपण तळतो ना, तशीच ही आपल्याला तळायची आहे। चला, तेल पण गरम झालं आहे। आता झटपट आपण हे बेबीकॉर्न पकोडा तळून घेऊया। तेल पण छान गरम झालं आहे। हे बघा, हा असा ग्लास पकडायचा, हा एक कॉर्न आहे ना, व्यवस्थित डीप करून घ्यायचा। व्यवस्थित डीप करून घेतलं का जास्त करून वरचं बॅटर आपण असं काढून घ्यायचं आणि आता एक एक करून आपण हे तेलात सोडणार आहोत। जेवढे मावतील ह्या कढईत तेवढे मी सोडून घेते, खूप जास्त गर्दी करायची नाही। हे बघा, 4 पकोडे मी ह्याच्यात सोडले आहेत। आता अर्ध्या मिनिटासाठी ह्यांना थोडंही हात लावायचा नाही, हे असेच होऊ द्यायचे आहेत। अर्धा मिनिट झाला। आता गॅसची फ्लेम मी मीडियम वर करून घेते आणि थोडेसे हे हलवून घेते। लगेच पलटवायचे नाहीत, होऊ द्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर।
आणखीन अर्धा ते 1 मिनिट झालाय। आता आपण हे पलटून घेऊया। आता मीडियम टू हाय फ्लेम वरच याला व्यवस्थित आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 1-2 ते 3 मिनिटं लागली आहेत मीडियम टू हाय फ्लेम वर हे आपल्याला बेबीकॉर्न पकोडा फ्राय करण्यासाठी। किती सुंदर रंग आला आहे आणि टेक्स्चर पण। थोडंही बेसनचं पीठ न वापरता तांदळाच्या पिठात आणि कॉर्नफ्लोअर मध्येच आगळे वेगळे असे आपले हे बेबीकॉर्न पकोडा रेडी आहेत। आता ह्या स्ट्रेनर मध्ये हे मी ठेवते आणि तुम्ही बघू शकता थोडेही ऑइली झालेत नाहीत ते। उरलेले बेबीकॉर्न पकोडा पण सेम आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। एक एक करून उरलेले पकोडे पण मी तेलात सोडते आणि अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व आपले हे बेबीकॉर्न पकोडा फ्राय करून झाले आहेत। अगदी क्रिस्पी असे हे तयार झालेले बेबीकॉर्न पकोडा आपण आता सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत। सुंदर आणि क्रिस्पी असे तयार झालेले हे बेबीकॉर्न पकोडा आपण मेयोनीज आणि सॉस सोबत सर्व करणार आहोत। तुम्ही हिरवी पुदिनाची चटणी पण घेऊ शकता, पण मेयोनीज वापरलं तर खूप अगदी कॅफे स्टाईल त्याची टेस्ट येते। सुंदर असे तयार झालेले आपले हे बेबीकॉर्न पकोडा आपण ह्या प्लेट मध्ये सर्व करून घेतोय आणि ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल आपण थोडंही बेसनचं पीठ वगैरे यूज केलं नाही। अगदी तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर वापरूनच आपण हे बेबीकॉर्न पकोडा तयार केले आहेत। तुम्हाला पण जर मी बनवलेले हे बेबीकॉर्न पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे बेबीकॉर्न पकोडा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे बेबीकॉर्न पकोडा कसे झाले ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या बेबीकॉर्न पकोड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।